राज्यात आणि देशातल्या राजकारणामध्ये कोणतीही घटना कधीही घडू शकते अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा पक्ष हा एनडीए मध्ये सहभागी होणार अशा पद्धतीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या। मात्र या चर्चांना आता ब्रेक लागलेला पाहायला मिळते आणि स्वतः शरद पवार यांनीच एनडीए सोबत न जाण्याचा निर्णय हा घेतल्याची माहिती एल.एस. मराठेला सूत्रांकडून मिळालेली आहे। त्यामुळे एनडीए मध्ये आता शरद पवार यांचा पक्ष जाणार नाहीये। मात्र डिलिमिटेशनचे जे बिल असेल त्याला मात्र बाहेरून पाठिंबा हा शरद पवार यांचा पक्ष देऊ शकतो अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। नमस्कार, मी अमोल धर्माधिकारी, तुम्ही पाहत आहात एल.एस. मराठे। गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे केंद्र सरकारच्या सत्तेमध्ये सहभागी होणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत। म्हणजे एनडीए मध्ये शरद पवार जातील असं म्हटलं जात होतं। त्याच्यामध्ये काही खाती आहेत ते सुद्धा शरद पवार यांच्या पक्षाला दिली जातील इथपर्यंत चर्चा पोहोचलेली होती की जयंत पाटील यांना राज्यामध्ये अर्थमंत्रीपद किंवा जलसंपदा खातं हे सुद्धा दिलं जाईल अशा पद्धतीच्या चर्चा या सुरू होत्या। पण या सगळ्या चर्चांना सध्या ब्रेक लागलेला आहे आणि त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षातील जे आमदार खासदार जे एनडीए सोबत जाण्यासाठी सकारात्मक होते त्यांच्या स्वप्नांवर मात्र पाणी फिरलेलं आहे। त्यामुळे आता सद्यस्थितीत तरी शरद पवार यांचा पक्ष हा इंडिया आघाडी यांच्यासोबतच राहणार आहे। नुकतंच दिल्लीमध्ये जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं, जे आंदोलन यशस्वी झालं, ज्याच्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा त्यांना द्यावा लागलेला होता अशी परिस्थिती निर्माण झालेली होती। या सगळ्या घडामोडींमध्ये आपण पाहिलं की इंडिया आघाडीची एकजूट या आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली होती। खास करून राहुल गांधी हे मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले होते आणि त्यामुळे हा सगळा धसका आहे तो केंद्र सरकारने घेतलेला दिसतोय असं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला वाटू लागलेलं आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये 2029ला इंडिया आघाडीसाठी एक सकारात्मक चित्र उभा राहील असा सुद्धा विश्वास हा शरद पवार यांच्या पक्षाला आहे। त्यामुळे तुर्तास तरी भाजप सोबत न जाण्याची भूमिका आहे ती शरद पवार यांनी घेतलेली आहे असं दिसून येत आहे। काही दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांनी दिल्लीमध्ये जाऊन या संदर्भात शरद पवार यांच्यासोबत सुद्धा चर्चा केलेली आहे। काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं की नरेंद्र मोदी यांची भेट ही शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घेतलेली होती। त्यावेळेस देखील अशा वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या होत्या की शरद पवार हे एनडीए सोबत जाणार। त्यानंतर लगेचच आपण पाहिलं की सुप्रिया सुळे यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली होती, सुनील तटकरे यांनी सुद्धा अमित शहा यांची भेट घेतलेली होती आणि त्यामुळे या घडामोडींना मोठ्या प्रमाणात वेग आलेला होता। तर शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असणार आहेत, तोपर्यंत शरद पवार हे त्यांच्या विचारांशी कुठेही तडजोड करणार नाहीत असं सुद्धा बोललं जात आहे। त्यामुळे तुर्तास शरद पवार यांचा पक्ष महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशामध्ये इंडिया आघाडी यांच्यासोबतच राहणार आहे। आगामी ज्या कोणत्या निवडणुका असतील किंवा एकत्रितपणे आंदोलन करण्याची वेळ त्यावेळेस शरद पवार यांचा पक्ष हा इंडिया आघाडी यांच्यासोबतच राहणार आहे। त्यामुळे तुर्तास तरी इंडिया आघाडी सोबतच राहणं शरद पवार यांनी पसंत केलेलं पाहायला मिळतंय। गेल्या महिनाभरामध्ये आपण पाहिलं की जवळपास 7 ते 8 भेटीगाठी आहेत त्या या शरद पवार यांचा पक्ष आणि केंद्रातलं सत्तेतलं मोदी सरकार आहे यांच्यासोबत झालेल्या आहेत। वेगवेगळ्या कारणांनी या बैठका आणि या भेटी सुद्धा झालेल्या आहेत। पण या भेटींचा कुठेही राजकीय अर्थ काढू नका असं स्वतः शरद पवार यांनी सुद्धा म्हटलेलं होतं। पण आपण पाहिलं की राजकारणामध्ये काही घडू शकतं आणि सध्याच्या ज्या राजकीय घडामोडी आहेत त्याच्यामध्ये एनडीए मध्ये जाण्यासाठी शरद पवार यांच्या पक्षातील काही खासदार आणि काही आमदार हे सुद्धा इच्छुक असल्याचं बोललं जात होतं। त्या दृष्टीने शरद पवार यांचा पक्ष हा एनडीए सोबत जाईल असं म्हटलं जात होतं। पण आता या सगळ्या चर्चांना ब्रेक लागलेला आहे आणि आता मात्र महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी सोबतच शरद पवार यांचा पक्ष आगामी काळामध्ये राहील। जी काही आंदोलनं असतील किंवा पक्षाची ध्येय धोरणं असतील ती त्याच पद्धतीने मांडली जातील आणि आगामी निवडणुका असतील त्या सुद्धा इंडिया आघाडी सोबतच लढल्या जातील असा एक विश्वास आहे तो या पक्षामध्ये व्यक्त केला जातोय। दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं त्याच्यामुळे केंद्र सरकार हे मोठ्या प्रमाणात बॅकफूटवर आलेलं पाहायला मिळते। स्वतः नरेंद्र मोदी यांची मोठ्या प्रमाणात नाचक्की झाल्याचं सुद्धा बोललं जात आहे आणि असं असताना सद्यस्थितीमध्ये आपण महाविकास आघाडी इंडिया आघाडी सोबतच म्हणजे राहुल गांधी यांच्या सोबतच राहणं हे अतिशय महत्त्वाचं आणि पक्षासाठी ते फायदेशीर ठरू शकतं असं सुद्धा म्हटलं जात आहे। कारण गेल्या 12 वर्षामध्ये आपण पाहिलं की केंद्र सरकारमध्ये पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये एका मंत्र्याचा राजीनामा आहे तो झालेला आहे। विद्यार्थ्यांनी केलेल्या आक्रमक आंदोलनामुळे हा राजीनामा घ्यावा लागलेला आहे। त्यामुळे आगामी काळात सुद्धा अशा पद्धतीची पडझड आहे ती केंद्र सरकारमध्ये होऊ शकते असे एक चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षामध्ये आहे। त्यामुळे तुर्तच तरी कोणत्याही पक्षात न जाण्याचा किंवा पक्षासोबत न जाण्याचा निर्णय आहे तो शरद पवार यांच्या पक्षाने घेतलेला आहे। त्यामुळे एनडीए सोबत जाण्याच्या ज्या चर्चा होत्या
त्या चर्चांना आता ब्रेक लागलेला आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे डिलिमिटेशनचं जे बिल असणार आहे त्या बिलला मात्र शरद पवार यांचा पक्ष हा पाठिंबा देऊ शकतो. तुर्तास तरी या अधिवेशनामध्ये म्हणजे पावसाळी अधिवेशनामध्ये हे डिलिमिटेशनचं बिल मांडलं जाणार नाही याची सुद्धा शक्यता ही वर्तवली जात आहे. पण जेव्हा संसदमध्ये हे बिल मांडण्यात येईल त्यावेळेस मात्र शरद पवार यांचा पक्ष हा नेमकी कोणती भूमिका घेणार, बाहेरून पाठिंबा देणार का जाहीरपणे समर्थन देणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. पण एकीकडे डिलिमिटेशनच्या बिलाला शरद पवार यांचा पक्ष पाठिंबा देईलच, पण सत्तेमध्ये मात्र कोणत्याही प्रकारे शरद पवार यांचा पक्ष हा सहभागी होणार नाहीये. स्वतः शरद पवार यांचीच ती इच्छा आहे आणि त्यामुळे सध्या तरी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी सोबतच शरद पवार हे राहणार आहेत यावर मात्र आता शिक्कामोर्तब झालेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा LS मराठी. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, पुणे.